राज्यामध्ये सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे काही कडक निर्बंध करत संचारबंदीचे आदेश देत लॉकडाऊन चा खरं तर उल्लेख न करत हे कडक निर्बंध लागू करण्यात आले, जेणेकरून कोरोनाबाधितांचा जो आकडा आहे तो नियंत्रणामध्ये येईल। अनेक गोष्टींना यामधून सूट देण्यात आली, जेणेकरून सर्वसामान्यांचं जे आयुष्य आहे ते सुद्धा विस्कळीत होणार नाही। मात्र त्याचा परिणाम आता वेगळा दिसू लागला आहे, कारण की राज्यामध्ये हे जे संचारबंदीचे नियम आहेत ते लागू होत नाही आहेत। अनेक ठिकाणी हे नियम लागू होत नाहीत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार लवकरच लॉकडाऊन करण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळतात। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचे संकेत दिलेत। विजय वडेट्टीवार असं म्हणतात की जे कडक निर्बंध लागू केले गेले त्याचा फार काही उपयोग होताना दिसत नाहीये, लोक त्याचं पालन करताना दिसत नाहीत आणि त्यामुळे आता राज्यामध्ये कडक लॉकडाऊन जो आहे तो लावला जाण्याची शक्यता आहे किंवा त्याबाबत आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत। वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे हे संकेत दिलेत। आज खरं तर दिल्लीमध्ये सुद्धा 6 दिवसांचा जो लॉकडाऊन आहे तो मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जारी केला आणि याच पार्श्वभूमीवर आता याबाबतची आपण माहिती घेत असल्याचं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। दिल्लीतला लॉकडाऊन कशा पद्धतीचा आहे, काय नेमकी नियमावली आणि कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत याची माहिती घेऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं काही करता येईल का याबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं। कशा पद्धतीनं दिल्लीमध्ये अंमलबजावणी सुरू आहे ते पाहता महाराष्ट्रात तसं काही करता येईल का असा खरं तर विचार चालू आहे। संचारबंदीचा फार काही फायदा या गेल्या दिवसांमध्ये झालेला नाही आहे महाराष्ट्राला, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर जर लोक अशा पद्धतीनं जर नियमांचं पालन होत नसेल किंवा करत नसतील तर मग आता संपूर्ण लॉकडाऊनचा, कडक लॉकडाऊनचा विचार राज्य सरकार करणार का, असं साधारण जे चर्चा राज्यामध्ये ती सुरू आहे। येत्या 2 दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय होईल असं सुद्धा म्हणण्यात आलं आहे। सुरुवातीला खरं तर व्यापारी आणि व्यावसायिक हे या लॉकडाऊनच्या विरोधात होते, मात्र आता वडेट्टीवार म्हणाल्याप्रमाणे अनेक ठिकाणी अनेक व्यापारी आणि जीवनावश्यक वस्तूंचे जे काही विक्रेते आहेत, दुकानदार आहेत ते सुद्धा आता 100% लॉकडाऊन करा अशी मागणी करतायत असं वडेट्टीवार म्हणतात। आणि जर कोरोनाबाधितांचा आकडा आपल्याला नियंत्रणात आणायचा असेल तर त्यासाठी आता राज्य सरकार हा निर्णय घेणार का असा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय। 68,000च्या पुढे राज्यातील अवघ्या 24 तासांमधला कोरोनाबाधितांचा आकडा गेलाय आणि त्यामुळे कुठेतरी आता राज्य सरकारनं ही गोष्ट गांभीर्यानं घ्यायची नितांत आवश्यकता दिसते। दिवसेंदिवस हा आकडा वाढत चाललाय आणि त्यामुळे हा आकडा जर नियंत्रणात आणायचा असेल तर त्यासाठी काही कठोर पावलं जसं दिल्लीने उचललं तसंच पाऊल आता महाराष्ट्रामध्ये उचललं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। लॉकडाऊन लावण्यात आलं नाही अजूनही महाराष्ट्रामध्ये, संचारबंदी असं म्हणत खरं तर अनेक गोष्टींमध्ये शिथिलता आहे आणि सर्वसामान्यांचं आयुष्य कुठेही विस्कळीत होऊ नये याचा प्रयत्न सुद्धा राज्य सरकारनं यामार्फत केला आहे, दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र जे नियमांचं पालन आहे ते दिसत नाही आहे। वडेट्टीवार याविषयी बोलताना असंही म्हणाले की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं खरं तर आमचा जो अंदाज आहे तो चुकवला आणि आम्हाला असं वाटलं होतं की ही लाट इतकी तीव्र नसेल, मात्र आधीच्या लाटेपेक्षा अत्यंत मोठ्या प्रमाणात तीव्र अशी ही लाट आहे आणि जर त्या परिस्थितीला जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर काही कडक निर्बंध जे आहेत ते आवश्यक आहेत। कोणालाच खरं तर ही लाट इतकी तीव्र असेल याची कल्पना नव्हती असं वडेट्टीवार म्हणतात। दरम्यान दिल्लीच्या लॉकडाऊनचा जर विचार केला तर त्याबाबतची माहिती आता महाराष्ट्र सरकार घेईल आणि आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबतची बातचीत करू असं सुद्धा वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले। कोरोनाच्या या महामारीमध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आरोग्य यंत्रणेचा आहे आणि आरोग्य यंत्रणेविषयी बोलताना वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेत, आमदार निधीतून काय नेमकी तरतूद केली जाणार आहे याबाबत वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे आणि ते नेमकं काय म्हणालेत मी स्पष्ट ते वाचून दाखवते की कोविड रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करायची असेल किंवा रेमडेसिवीर घ्यायचं असेल, ऑक्सिजन प्लांट लावायचा असेल, बेड्स वाढवायचे असतील तर या सगळ्यासाठी 3,300 कोटी आणि आमदारांना 1 कोटी हा त्यांच्या निधीतून खर्च करायचा आणि त्याशिवाय वेगळा स्रोत कोणताही आपल्याकडे नाही आहे असं वडेट्टीवार यांनी या पार्श्वभूमीवर जे आहे ते स्पष्ट केलं आणि त्यामुळे आता आमदार निधीतून सुद्धा हा जो खर्च आहे तो उचलण्याची जी तयारी आहे किंवा जे खरं तर संकेत आहेत ते वडेट्टीवार यांनी दिलेत। मदत आणि पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार नव्हे तर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा याबाबतचं वक्तव्य केलं आहे। राजेश टोपे असं म्हणाले की 30 एप्रिलपर्यंत खरं तर राज्यामध्ये लॉकडाऊन लावणं, कडक लॉकडाऊन लावणं हे अत्यंत आवश्यक आहे।
खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिले की संचारबंदी लागू करण्यात आली, मात्र सर्वसामान्यांचं आयुष्य हे कुठेही अडचणीत येऊ नये याचा प्रयत्नसुद्धा ठाकरे सरकारनं केला आहे आणि त्यामुळे अनेक गोष्टी सुरू आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरू आहे, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू आहेत, त्याचप्रमाणे पूर्णपणे आयुष्य ठप्प होऊ नये, सगळंच कामकाज बंद होऊ नये याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जी बांधकामं सुरू राहू शकतात, जिथे गर्दी होणार नाही किंवा अशा अनेक गोष्टी या सुरू ठेवण्यात आल्या आहेत आणि या शिथिलतेमुळे कुठेतरी लोकसुद्धा या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेत नाही आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. जेव्हा देशभरातला आकडा हा 2 लाखांच्या पार दररोज येतोय, राज्यातला एकट्याचा आकडा हा 60,000च्या पार दररोज जातोय आणि कालच 68,000च्या वरती हा आकडा गेला आहे. 500च्या वरती मृत्यू होत आहेत. सर्वात भयावह गोष्ट अशी आहे राज्यामध्ये की दर 3ऱ्या मिनिटाला राज्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू होतो आहे आणि हे जर प्रमाण असंच राहिलं, आरोग्य यंत्रणा अशीच जर राहिली आणि ही स्थिती जर सुधारली नाही तर खरोखरच राज्याची जी अवस्था आहे खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती बिकट होऊ शकते आणि त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारनं, ठाकरे सरकारनं काही अत्यंत ठोस आणि कडक पावलं उचलणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे आज बोलताना असं म्हणाले की येत्या 30 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे आणि ज्या जीवनावश्यक वस्तूंची दुकानं किंवा या ज्या काही गोष्टी सुरू ठेवण्यात आल्या आहेत त्याचा आता कुठेतरी गैरफायदा होताना दिसतो आणि त्यामुळे फक्त सकाळी 7 ते 11 याच वेळेमध्ये ही दुकानं खुली ठेवली जातील आणि याबाबतचा जो निर्णय आहे तो अगदी थेट राज्य सरकारकडून घेतला जाईल. प्रशासन पातळीवर हा निर्णय ठेवला जाणार नाही. राज्य सरकारकडून वरच्या पातळीवर हा निर्णय घेतला जाईल जेणेकरून ह्याचं कडक पद्धतीनं पालन होईल. अनेक ठिकाणी, अनेक बाजारपेठा किंवा जी गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी फक्त जोपर्यंत प्रशासनाचं लक्ष आहे तोपर्यंतच नियम पाळले जातात आणि एकदा ते झालं की त्यानंतर त्या नियमांचं उल्लंघन स्पष्टपणे होताना दिसतं आणि हेच टाळण्यासाठी खरं तर कडक लॉकडाऊन आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ही फक्त 7 ते 11 या वेळेमध्येच सुरू ठेवून कुठेतरी हा जो गर्दीचा जो भाग आहे तो टाळण्याचा प्रयत्न. एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रेमडेसिवीरवरून राजकारण सुरू आहे, कोरोना लसीकरणावरून राजकारण सुरू आहे. राज्य अत्यंत मोठ्या आणि गंभीर स्थितीला खरं तर आता सामोरं जात आहे. आधीच्या लाटेपेक्षा महाभयंकर लाट आणि ही जर आपल्याला थोपवायची असेल, रोखायची असेल तर सुरुवातीला आपण ज्या पद्धतीनं नियमांचं पालन केलं होतं तितक्याच काटेकोरपणे आत्ताही या नियमांचं पालन होणं आवश्यक आहे आणि जर तसं झालं नाही तर हा जो कोरोनाबाधितांचा वाढता आकडा आहे तो तसाच सुरू राहील आणि हे मोठं आव्हान आहे प्रशासनापुढचं आणि राज्य सरकारपुढचं. ऑक्सिजनबाबत, ऑक्सिजन हा अत्यंत राज्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याबाबत बोलताना राजेश टोपे नेमकं काय म्हणालेत ते मी आता तुम्हाला सांगते. राजेश टोपे असं म्हणालेत की आपण स्वतः 1250 मेट्रिक टन ऑक्सिजन वापरतो, पण त्याचबरोबर 300 मेट्रिक टन हा बाहेरून भिलाई, बिल्लारी आणि विशाखापट्टणम इथून येतोय आणि त्यामुळे 1550 टन ऑक्सिजन हा दररोज महाराष्ट्रामध्ये आहे. येत्या 20 तारखेपर्यंत ऑक्सिजन कोट्यापर्यंत सांगितलंय. कोरोना रुग्णांची संख्या जर अशा पद्धतीनं वाढू लागली तर मात्र हा जो ऑक्सिजन आहे त्याचा तुटवडा निर्माण होईल आणि राज्याला ही स्थिती परवडणारी नाही आहे. अनेक बड्या शहरांमध्ये, बड्या रुग्णालयांमध्ये आजही ऑक्सिजन बेड्स नाही आहेत आणि त्यामुळे ही स्थिती कुठेतरी याबाबत विचार व्हावा यासाठी खरं तर ठाकरे सरकारही त्यांचे अनेकसे निर्णय आहेत जे विचारांती आहेत. कडक लॉकडाऊनचा जो निर्णय जो मंत्री विजय वडेट्टीवार आणि त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा मांडला आहे. दिल्लीमध्ये आज लॉकडाऊन घोषित झाला आहे 6 दिवसांचा आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रालाही काही करता येईल का? त्या नियमानुसार दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं नियम आहेत, जी नियमावली आहे, ज्या पद्धतीनं काही गोष्टी सांभाळून हा निर्णय घेण्यात आला आहे तसा महाराष्ट्राला करता येणार का यासाठीची माहिती जी आहे ती महाराष्ट्र सरकारकडून घेतली जाते असं वडेट्टीवार सांगतात. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा आज देशातील या कोरोना स्थितीवर संपूर्ण देशभरातली स्थिती गंभीर आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एक बैठक झालेली आहे. तिथे कसा निर्णय होतो हेही पाहणं महत्त्वाचं आहे. अनेक राज्यांमध्ये निवडणुका चालू आहेत, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा फैलाव होतो आहे. मात्र याबाबत जेव्हा याविषयी नुकतीच जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जी एक मुलाखत झाली ज्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं की लॉकडाऊन, देशव्यापी लॉकडाऊनबाबत काय, तेव्हा ते असं म्हणाले की इतक्यात तरी अशी स्थिती नाही आहे की देशव्यापी लॉकडाऊन करावा लागेल. मात्र कोरोना लसीकरणही तितक्या प्रमाणामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये होतं आहे का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे
तुटवडा आणि ह्या सगळ्या आव्हानातून कशा पद्धतीनं राज्यमार्ग काढणार आहे हे येत्या काळामध्ये समजणार आहे. ठाकरे सरकार खरोखरच असा काही कठोर निर्णय घेणार का आणि खरंच लॉकडाऊनचा निर्णय होणार का हे येत्या 2 दिवसांमध्ये समजेल. विजय वडेट्टीवार यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितले की चर्चा करू आम्ही आणि 2 दिवसामध्ये कडक लॉकडाऊनबाबत जे काही आहे तो निर्णय जो आहे तो समोर येईल. आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा याबाबतचे संकेत दिलेत आणि त्यामुळे राज्य सरकार, महाराष्ट्र सरकार आता राज्यात कडक लॉकडाऊनचा हा कठोर निर्णय घेणार का आणि कोरोनाबाधितांची जी साखळी आहे ती तोडण्यासाठी आता ठाकरे सरकारला हा निर्णय घ्यावा लागणार का हे येत्या काळामध्ये समजणार आहे. वेळोवेळी याबाबतच्या बातम्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी की राज्यामध्ये कडक लॉकडाऊन लागण्याबाबत येत्या 2 दिवसांमध्ये निर्णय होऊ शकतो असं राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे नेमका निर्णय काय होतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय विचार करतात आणि काय अंतिम निर्णय घेतात, विरोधी पक्षाचा याला कशा पद्धतीने याबाबत भूमिका राहते आणि याला सहकार्य राहणार का आणि ते मोठं आव्हान आहे ते कशा पद्धतीनं पार पाडलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.